मी एवढंच बोलेल, काल अजितदादा जे बोलले, नाही तर गेल्या काही महिन्यांमध्ये ते जे काय बोलत आहेत ते एकतर पुतण्या म्हणून, नातेवाईक म्हणून, कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून कुठेही ते पटत नाही. खरं तर या लेवलला दादा जातील हे वाटलं नव्हतं आणि काल तर खरं तर दादांकडनं कहरच झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी कदाचित BJPला दाखवण्याच्या नादात की आमचा विरोध आहे पवार साहेबांना म्हणून तुम्ही या लेवलला जात असाल तर ते योग्य नाही असं माझ्यासारख्याचं मत आहे. पण कालचं जे काही भाषण ऐकलं त्याच्यावरून एकच कुठंतरी स्पष्ट होतं काही प्रमाणात की अजितदादांच्याच कुटुंबातलं कुणीतरी सुप्रियाताईंच्या विरोधात लोकसभेला उभं राहील का काय अशी जी काही शंका आपल्या मनामध्ये होती, आता ती कदाचित खरी ठरत आहे असं जाणवायला लागलं आहे. लोक तुम्हाला भावनिक करतील, माझी शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील, असंही ते म्हणाले. म्हणून तर म्हणलो ना, हे जे काय वक्तव्य आहे ते दादांकडून अपेक्षित नव्हतं. भाजपचं एखादा व्यक्ती जर बोलला असता, नेत्या बोलला असता तर आपण म्हणलो असतो की त्यांची विचारसरणीच त्या लेवलची आहे. पण दादा असं बोलतील ते अनपेक्षित होतं, ते योग्य नाही आणि ते कोणालाच आवडलेलं नाही. गोपीचंद पडळकर असं म्हणाले की तुमच्या शरीरामध्ये रक्त वाहत आहे, तर एक वेगळ्या जातीचा रंग द्वेष वाहतो. ज्यांचा जन्म म्हणजे पडळकरांचा जन्म हा जातीवादातून झालेला आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार. आणि पडळकरांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचे जे काय राजकीय मालक आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होते. त्याचं काय झालं हे तुमच्या राजकीय मालकाला विचारा. उगाच राजकीय ढोल वाजवत नुसतं एकदा हेकडं एकदा तिकडं असं नाचत बसू नका. कारण लोक हे कळतं, लोकांना सगळं कळतं आणि खास करून जे आज शिक्षित युवा वर्ग आहे त्यांना हे जे काय डबल भूमिका ही नक्कीच कळते. त्यामुळे उगाच ढोल वाजवणं बंद करा. एकनाथ शिंदेंना ज्यावेळेस भूमिका वेगळी घेतली त्यावेळेस 50 खोके असं म्हणाले, मात्र ज्यावेळेस मी भूमिका घेतलो त्यावेळेस मला कोणीही बोलायला तयार नाही, माझी भूमिका स्पष्ट होती असं अजित पवार म्हणतात. कुणी बोलायला की मला कुणालाही बोलायला म्हणजे शब्द नाहीत, कारण मी जो केलंय ते वेगळ्या पद्धतीने केलंय, माझी भूमिका स्पष्ट आहे या सरकारमध्ये गेल्यानंतर. जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फुटली आणि 2 गट झाले, एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाले, तेव्हा भाजपला जे पाहिजे होतं तेच घडत गेलं. म्हणजे ते दोघं आपापसात भांडायला लागले, उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे आणि गट. त्याच्यामध्ये भाजप AC मध्ये बसून तमाशा बघत राहिलं. आमच्याकडे पवार साहेब आहेत, त्यांना माहिती आहे की भूमिका भाजपची काय आहे, त्यांना ACत बसून तमाशा बघायचा आहे. आणि मग भाजपला जे पाहिजे ते तर आम्ही देणार नाही. त्यामुळे आमच्यातले जे नेते बाहेर निघून सत्तेत गेले आणि भाजपला जर पाहिजे असेल तर आम्ही आमच्यात भांडत राहू, हे काय आम्ही त्यांना दिलेलं नाही. आम्ही भाजपच्या विरोधात बोलत राहिलो. आता भाजप जे पाहिजे होतं ते या लोकसभेला हे सुप्रियाताईंच्या विरोधात कदाचित पवार कुटुंबाचीच एक व्यक्ती हे लोकसभेला उभी करून पवारांमध्ये अजून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं नक्कीच केला जाईल असं वाटतं. ईडी बद्दल काय सांगाल? तुम्ही आता बोलताना म्हणाले मला कधी अटक होऊ शकते, षडयंत्र आहे? मी एकच सांगेल की 2 प्रकारचे लोक असतात. एक ईडीकडनं बोलावणं आल्यानंतर, समन्स आल्यानंतर तिथं जात नाहीत, डायरेक्ट भाजपच्या नेत्यांना भेटतात आणि पक्षप्रवेश तरी करतात, नाही तर बाजू बदलतात, नाही तर विचार बदलतात. दुसरे असे लोक असतात की समन्स आल्यानंतर सामोरं जातात, बोलतात, भेटतात, कागदपत्र देतात आणि हे कागदपत्र देत नंतर अटकही होऊ शकते हे माहीत असतं. अनेक लोकांची अटक झालेली आहे. आम्ही दुसऱ्या कॅटेगरीत येतो, आम्ही पळून जाणारी नाही पण लढणारी माणसं आहोत. शेवटी जे काय त्यांना करायचं ते करतील, पण शेवटी आपण मराठी माणसं आहोत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने काम करणारी लोक आहोत, प्रेरित आहोत. मग ती लढणारीच पाहिजे म्हणून आम्ही लढत आहोत. त्यामुळे आम्ही पळून जाऊन कुठेतरी एखाद्या बिळात लपणार नाही, तर आम्ही लढणार आणि शेवटपर्यंत लढत राहणार. नक्कीच आम्ही लढणार, शेवटपर्यंत लढणार असं आमदार रोहित पवार म्हणतात. कॅमेरापर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.